अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका हा मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या सीमेवर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगा याच्या भोवताली लहान मोठ्या तांड्यामध्ये आदिवासी राहतात. यांचा सर्वांगीण विकास साधण्याकरता शासनाकडून वेगवेगळ्या योजना सुरू केल्यात, परंतु स्थानिक राजकारण व नेत्यांची निष्क्रियता यांच्यामुळे हा भाग अत्यंत मागासलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा भाग सतत दुर्लक्षित आहे. मूलभूत सुविधांपासून आदिवासी वंचित आहे. आजही तेथे रस्ता बनतोय, मात्र तो देखील निकृष्ट दर्जाचा. अकोट तालुक्यातील आदिवासी तांडे वस्ती आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगा यांच्या भोवताली लहान मोठ्या तांड्यांमध्ये आदिवासी राहतात. यांचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता शासनाकडून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत, परंतु स्थानिक राजकारण व नेत्यांची निष्क्रियता यांच्यामुळे हा भाग अत्यंत मागासलेला असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा भाग सतत दुर्लक्षित आहे. या आदिवासी भागात मूलभूत सुविधा, रस्ते, वीज, पाणी याचा सुद्धा कायम अभाव राहिलेला आहे. कधी नव्हे तर ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आडगाव ते धोंडा आखार रस्त्याचं बांधकाम सुरू झालंय. त्यामुळे या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात पहिल्यांदा रस्ता बघायला मिळणार आहे अशा आशा पल्लवित आहे. परंतु हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा तयार केला जातोय असा आरोप कंत्राटदारावर होतो आहे. 10 ते 15 फूट खोल खोदून माती रस्त्यावर टाकल्या जात आहे. मातीवर कोणतीही योग्य प्रक्रिया व रोड रोलर न फिरवता पाण्याचा वापर कुठेच नाही. जिवंत गिट्टीचा थर या रस्ता बांधकामावर दिसत आहे. गायरान, चिंपी, धोंडा, आखार या आजूबाजूच्या सर्व रहिवासी असलेले आदिवासी बांधवांना या रस्त्यावरून वाहतूक करण्यास मोठा जीवघेणा प्रवास करावा लागत असून महिला व शाळकरी मुलांना खूप मोठी कसरत करावी लागत आहे. सुरतने आदिवासी विकास परिषद युवा जिल्हाध्यक्ष आमचं आज ह्या जो रस्ता आहे आमचा आदिवासी भागातला, बहुल भागातला, यदलापूर ते गायरान चिपी, आता आम्ही रस्त्याची पाहणी केली. हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाच्या पद्धतीने चालू आहे आणि या रस्त्यावर आम्ही पाहत आलो की रस्त्याच्या साईडला ज्या खंती म्हणतो आपण त्याला, ते नाली एवढी खोल खोदलेली आहे आणि त्याच मातीचा वापर करून रोडावर टाकण्यात येत आहे. मुरुम म्हणतात की मुरुम आम्हाला मिळत नाही. मग बाकी करी रोड झाला, त्या करी रोडला ठेकेदाराला मुरुम मिळाला, याला मुरुम मिळत नाही आहे. तर त्यानं एवढी ते खोल जरी तशी एखादी जणू खाईच केली त्या साईडनं, म्हणजे एवढं त्यांनी ते उत्खनन करून टाकलं त्या पडीत जागेमध्ये. पण आता जर पावसाळ्याचा आपण अंदाज घेता तो ते जर नाली जेव्हा फुल होणार त्याच्यामध्ये गाया, बकऱ्या किंवा एखादा मनुष्यही समजा एखादा मनुष्यही मोटरसायकलवरून दगावून मरू शकतो किंवा त्याच्या पाण्यामध्ये बुडून मरू शकतो नालीतल्या. तर आता ह्या असे जे काळे कारनामे चालू आहेत, आमचं एक आव्हानात्मक हे आहे विचारधारा सगळ्या आदिवासी लोकांची, की जर यांनी हे काळे धंदे थांबवले नाहीत तर आम्ही या रस्त्याला स्वयंखर्चाने JCB सांगू, JCB सांगून तो रस्ता उकळून टाकू आणि तिथं आम्ही एवढं उद्रेक करून टाकू, एवढा मोठं आंदोलन करू की पूर्ण प्रशासनाला त्याची संगती होऊन जाईल. मागील 75 वर्षापासून हाल भोगत असलेले आदिवासी बांधव आता मात्र आक्रमक झालेले आहेत. आमच्या भाग्यात दर्जेदार रस्ता नाही, पाण्याकरिता भटकंती व हक्काच्या निवाऱ्यापासून सुद्धा आम्ही वंचितच आहोत. चिपीचे धरण सुद्धा हे सरकार पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे अशा भावना आदिवासी बांधवांनी व्यक्त केल्या आहेत. ग्रामपंचायत धोंडाकर, सरपंच पती भाऊराव दशरथ पोकळे. मी या गावाचा नागरिक म्हणून, एक शासकीय माणूस म्हणून मी तुम्हाला सांगित येतो की हा रोड 4 महिन्यापासून सुद्धा चालू आहे आणि त्याच्यावर निरा गिट्टी टाकेत आहे. आणि गिट्टी म्हणजे ही एक अशी गिट्टी कडक बिलकुल गोटा आहे. मोटरसायकल चालवता येत नाही आणि कोणचं वाहन बी येत नाही. आणि रात्री बेरात्री जर कोणी आजारी पडला तर आम्ही किती बी फोन केले तर कोणचं वाहन येऊ शकत नाही इथं. कारण का त्यांचा जबाब येते की तुमचा रोड चांगला नाही, आम्ही येवा कसे, काय करावं कसे. म्हणजे आमचे खूप येले चालू आहे आणि त्यात आता खंत्या काढणं चालू आहे आणि रोडच्या खूप बाजूनं खंत्या काढून तेच माती त्या गिट्टीवर टाकीत आहे. असं हे शासनानं ह्यांना काहीतरी हे करावा, आढावा घालावा आणि त्यांना जबाब विचारावा आणि यांचं इस्टिमेट काय आहे यानुसार काम व्हावा, हे असं आम्हाला हे करायचं आहे. जर आम्ही हे मुख्य ह्यांना दिले आहे, पण यांना जर ह्याच्या नाही केलं तर आम्ही आणखीन आंदोलन करून आम्ही
अकोला लोक जाऊ तरी आम्ही हे लोक सारे तिथपर्यंत जाऊ तरी ह्या रोडचा आम्हाला निर्णय लागी. या देशात आम्हाला मूलभूत सुविधा सुद्धा मिळू शकत नाही, तर आम्ही मानवाचा जन्म घेऊन चूक केली का, असा प्रश्न या गावकऱ्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे आमच्या आयुष्यात पहिल्यांदा एकमेव होत असलेला रस्ता तरी दर्जेदार करावा, अशी मागणी सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन केली आहे. अन्यथा कंत्राटदार ज्योती कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात हजारोंच्या संख्येने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम चालू आहे, असं प्रधानमंत्री योजना अकोलाचे उपअभियंता एस बोचे यांनी सांगितलं आहे.